हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. तर आज मी आली आहे रियालिटीमध्ये पुन्हा परत. सगळी लग्न वगैरे संपली आहे, सुट्टी संपली आहे, मजा मस्ती संपली आहे आणि मी माझ्या घरी पुण्याला परत आली आहे. सो सॅड. तर मग ही अशी छान मॉर्निंग झाली आहे आणि ॲक्च्युली उद्या आहे गुढीपाडवा. तर मग आज मला जायचं आहे माझ्या सासरी. तर आता सकाळची माझी रोजची रुटीन उठले आणि आता मी ऑफिसचा डबा बनवते. तर त्याच्यासाठी मी भेंडीची भाजी आणि चपात्या करणार आहे. एकदम इझी फटाफट बनेल. इथे पाहू शकतात मी भेंडी कापली आहे आणि फटाफट भाजीला फोडणी दिली. त्याच्यात मी तेल टाकलं आहे आणि जिरं तडतडलं की लसूण आणि मग त्याच्यामध्ये लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि मग भेंडी टाकून एकत्र केलं आणि मग थोडंसं कोकम टाकलं आहे, गरम मसाला असं टाकून पुन्हा एकजीव करून थोडंसं पाणी ठेवलं आहे जेणेकरून ती भाजी खाली लटकू नये. आणि म्हटलं आता चला पटकन चपात्या पण करायला घेऊ लगोलग. आणि इथे भाजी शिजते तर तिथे मी चपात्यांची तयारी करत होती. असं थोडंसं कणिक मळून घेतलं पुन्हा एकदा आणि गोळे करून घेते मी नेहमीप्रमाणे जेणेकरून मला पटापट चपात्या होईल. आणि आता इथे भाजी पण परत खाली वर करून घ्यायची जेणेकरून ती खाली लागत नाही. अशा प्रकारे फटाफट दोघं कामं एकसाथ चालू होते. ऑफिसला पण जायचं होतं, बॅग भरायची होती, कपडे मशीनला लावायचे होते. बरीच माझी घरातली कामं पडली होती आणि परत पुन्हा येऊन संध्याकाळी टिफिनला घेऊन जायचं होतं जे की आम्हाला ट्रेनमध्ये खायचं होतं. खूप सारी आज दगदग होता आजचा दिवस थोडासा. अशा प्रकारे चपाती तर माझ्या झालेल्या आहेत, मस्त टम्मा फुगतात आता माझ्या चपात्या. बाबा मला तर आवडतं माझ्या हातच्या चपात्या. आणि ती भाजी पण चालू आहे. अशा प्रकारे मी पुन्हा झालं आहे माझं जेवण बनवून आणि म्हटलं मग चला आता थोडंसं गेट रेडी विथ मी करून घेऊ ऑफिसला जाण्यासाठी. तर मी इथे सर्वात आधी टोनर लावलं आहे आणि मग थोडंसं काजळ जेणेकरून माझे डोळे थोडे पॉपअप होतील आणि सेटाफिलचं मॉइश्चरायझर बिकॉज माझी स्किन खूप ड्राय आणि सेन्सिटिव्ह आहे. आणि भाई ब्लश तर मला लागतंच. विदाउट ब्लश मी घराच्या बाहेर नाही निघू शकत. ब्लश आणि लिपस्टिक हे थोडंसं लिप लाईन करून घेतलं आणि ही मी इनसाईडची लिपस्टिक लावली आहे 117 शेड नंबर आणि थोडंसं अजून ब्लश लावलं क्रीम ब्लश. आणि अशा प्रकारे मी रेडी झाली आहे. टिफिन पॅक करून घेतला मस्त की माझी भेंडीची भाजी किती छान दिसते बघा. थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट पण टाकलं होतं ॲक्च्युली, सांगायचंच विसरले. आणि थोडंसं वेफर्स घेतले थोडीशी खायला मध्ये ऑफिसमध्ये. आणि अशा प्रकारे मी लॉग इन करून चेक करत होते की काय आहे का मेल पण काही नव्हतं. चला म्हटलं आता निघू. अशा प्रकारे माझे सकाळचे कॉल्स असतात. आणि आता ऑफिसला आली आहे मी. किती छान आहे आमचं TCचं कॅम्पस. आणि ऑफिस करून मी निघाले तर पाऊस पडत होता. माहीत नाही आज पुण्याला कसं काय पाऊस चालू झाला दुपारी. आणि पटापट मग मी जेवण पण बनवलं आणि आम्ही आता जोधपूरने रिटर्न चाललो आहे पालघरला. पुण्यावरून माझं सासर आहे पालघर. आम्ही ट्रेनमध्ये डोसे खाल्ले आणि पालघरला जायला निघालो होतं. तिथे आम्ही वसईला पोचलो आणि मग वसईवरून आम्हाला रात्री एकची ट्रेन असते जी ॲक्च्युली ती विरारवरून असते. तर मग ती आम्हाला वसईला 11:30ला सोडते. मग 11:30 ते 1 वाजेपर्यंत आम्हाला विरारला वेट करावं लागतं. आणि ही खानदेश एक्सप्रेससाठी ही मग तिचा स्टॉप आहे पालघरला. आणि इथे मी पालघरला उतरले आहे आणि आता वाजले होते रात्रीचे 2 गाईज 2 वाजले होते. खूप झोप येत होती. वर्षाचे पप्पा आम्हाला घ्यायला आले होते. तर मग इथे मी गाडीत बसले आणि आता चालली घरी. आणि हे 5 बत्ती आहे पालघरचं ते. आणि हे आमचं घर, हे आमचं माऊली. किती छान आहे आमचा झोपा. बसायला दुपारी खूप छान वाटतं, हवा असते मस्त. तुम्हाला जर आमचं होम टूरचा ब्लॉग पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट करा. मी तुम्हाला होम टूरचा ब्लॉग देईल. अशा प्रकारे मी घरी पोचली आहे फायनली आणि उद्या गुढीपाडव्याचा ब्लॉग बनवेल. बाय बाय, गुड नाईट, भेटू.